सोलापुरातील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटील विरोधात निदर्शनं। श्रमिक पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे संजय दिना पाटीलवर कारवाईची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप। संजय दिना पाटील विरोधात ठाकरेंच्या सेनेची डोंबिवली पोलिसात तक्रार। संजय दिना पाटीलच्या वक्तव्याची चौकशी करा, ठाकरेंच्या सेनेची मागणी। पत्रकारांना धमकी, शिवसैनिकांविरोधातील वक्तव्यानं ठाकरेंची शिवसेनाही आक्रमक। फुटीर खासदार संजय दिना पाटलाच्या विरोधात हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पत्रकारांवर केलेल्या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध। पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, जिल्हा प्रमुख संदेश देशमुखांची ही प्रतिक्रिया। 6 खासदारांविरोधात पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, तर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खासदारांच्या विरोधात आंदोलन। शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या खासदारांच्या विरोधात पुण्यातील ठाकरे गट आक्रमक। गोंदियाच्या आमगावमधील ठाणा परिसरात रस्त्यांची दुर्दशा, खराब रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांचं टाकीवर चढून आंदोलन। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। पनवेल पंचायत समितीसमोर या ठिकाणी मनसे आक्रमक, तर घनकचरा आणि व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनसेचं आंदोलन। पनवेल तालुका मनसेनं पंचायत समितीला या संदर्भात विचारला जाब। यवतमाळच्या ढाकणीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात सर्वपक्षीय रास्ता रोको, आंदोलकांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड, तर आतापर्यंत बसवलेले स्मार्ट मीटर्स त्वरित काढण्यात यावेत, आंदोलकांची मागणी। भंडाऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, मोहाडी पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव। मोहाडी पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव। कोल्हापुरातील ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांचा राजीनामा, रवी किरण इंगवले यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला। कोणतेही कारण न देता राजीनामा देत असल्याचा या पत्रात उल्लेख। यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर आमदार विजय शिवतारे पहिल्यांदाच पुरंदर दौऱ्यावर। वीर धरणातनं पिण्याच्या पाण्यासाठी सासवड या ठिकाणी होत असलेल्या योजनेची विजय शिवतारेंनी केली पाहणी। तर लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनचा कॅफेतील सीसीटीव्ही समोर। कॅफेमध्ये केतनला संपवण्याचा कट रचण्यात आला होता। लोहगड किल्ल्यावर जाण्यापूर्वीचा चेतन आणि सियाचा सीसीटीव्ही समोर। बदलापुरात पत्नीची हत्या करून हार्ट अटॅक आल्याचा बनाव करण्यात आला। पतीनं पत्नीची नाक तोंड दाबून हत्या केली। पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पती आणि सासूला बेड्या, पत्नी घटस्फोट देत नसल्यामुळे हत्या करून हार्ट अटॅकचा बनाव रचला। टिटवाळ्यातील केएनटी इंग्लिश शाळेतला धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांवर लादले 2700 रुपयांचे युनिफॉर्म्स, शैक्षणिक साहित्य देखील वाढीव दरानं विकल्याचा आरोप। संतप्त पालकांनी घेतली शिक्षण अधिकाऱ्यांची भेट, कारवाईची आता मागणी। पहिल्याच पावसामध्ये जळगावच्या वराड बुद्रुकमध्ये पिकांचं नुकसान, मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे पूर्ण पिकं पाण्यात, शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका। सोलापूरच्या करमाळा शहरामध्येही मुसळधार पाऊस, करमाळा प्रशासकीय संकुलाच्या प्रवेशद्वारातच पावसाचं पाणी साचलं, तर नागरिक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना यात साचलेल्या पाण्यातनं वाट काढत कार्यालयामध्ये प्रवेश करावा लागला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, तर कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर नदीच्या पाण्याच्या आधारावर शेती करण्याची वेळ। वेताळ बांबर्ड्यामधील शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्यावर शेती करण्याची वेळ। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये जोरदार पावसाचा तडाखा, तर 1 एकर केळीची बाग जमीनदोस्त, 15 लाखांचं नुकसान। तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची ही मागणी। जळगावच्या मुक्ताईनगर रावेर या तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, पुराचं पाणी अनेकांच्या घरात घुसल्यामुळे मोठं नुकसान, नुकसानीचे पंचनामे करून आता मदत देण्याची मागणी। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे वातावरणात गारठा पसरलाय। अनेक ठिकाणी ओढे नाले वाहू लागले। केळगावात वीज पडल्यामुळे एका बैलाचाही मृत्यू। नाशिकच्या लासलगाव जवळील ब्राह्मण गावाला वादळी पावसाचा या ठिकाणी फटका, शेतकऱ्याच्या घरासह विहिरीचंही मोठं नुकसान। घरावरील पत्रे उडाली आहेत, तर 20 ते 25 गुणांमधील गहू सुद्धा यामुळे भिजलाय। जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या झुरखेडा या ठिकाणी पहिल्याच पावसात जिरी नदीला पूर, जिरी नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो, ग्रामस्थांनी केलं जलपूजन। बीडच्या सुलतानपूर जिल्हा परिषद शाळेच्या परिसराला पहिल्याच पावसामध्ये तलावाचं स्वरूप, एकाच खोलीमध्ये 2 ते 3 वर्ग भरवावे लागत असल्याचं चित्र। वर्गखोल्या आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पालकांची मागणी। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासह बाजारपेठ आणि 25 वस्त्यांमध्ये शिरलं मान्सूनच्या पहिल्याच पावसाचं पाणी। जिल्ह्यामध्ये काल 10 मंडळांमध्ये अतिवृष्टी, व्यावसायिकांचं मोठं नुकसान। कोकणात दमदार पावसानंतर बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना आता वेग, भात पेरणीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पारंपरिक बैलजोडीच्या सहाय्यानं नांगरणीचं काम सुरू आहे।
अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल, शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात. समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. 2 दिवसांपासून झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. धाराशिव जिल्ह्यात पावसाची हजेरी, पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या होणार आता सुरू. धाराशिव या तालुक्यातल्या तडवळा परिसरामध्ये जोरदार पाऊस. सह्याद्री आणि भीमाशंकर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे भात पिकांना आता मोठा दिलासा. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण. तर भात रोपांच्या वाढीसाठी हा पाऊस अतिशय पोषक. 2 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी, तर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची आता लगबग सुरू. कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची तुफान गर्दी आहे. जळगावच्या हातनूर धरणाच्या एकूण 9 केंद्रातील पाणलोट क्षेत्रामध्ये 24 तासात 189.6 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पाण्याची आवक यामुळे वाढली. तर पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जळगावच्या रावेर अहिरवाडी परिसरामध्ये पुराचं पाणी ओसरलं. जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं. वॉल कंपाऊंडची भिंत पडली. काहींच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. नाशिकच्या येवल्यामध्ये पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचलं. महामार्गावरील पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे आणि या ठिकाणी अपघातांचाही धोका वाढलाय. जळगावच्या भातखंडे बुद्रुकमध्ये कापूस पूर्व हंगाम प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न. कापूस उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन. तर कापूस क्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाण्यांचं वाटप. जळगावच्या धरणगावमधील गावांमध्ये पहिल्याच पावसात नाले, पाझर तलाव, बंधारे तुडुंब भरले. 30 गावांमध्ये 50 किलोमीटरपर्यंत परिसरातील नाले, पाझर तलाव तुडुंब भरले. तर शेतीच्या कामांनाही यामुळे आता वेग. नंदुरबारमध्ये एसटी प्रवाशांना आता पुन्हा एकदा भाडेवाढीचा फटका. तर उन्हाळी सुट्टीसाठी तात्पुरती लागू करण्यात आलेली 10% हंगामी भाडेवाढ आता 15 जुलैपर्यंत कायम. राज्य परिवहन महामंडळाचा हा निर्णय. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास. गडचिरोलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून जिल्हा खनिकर्म निधीतनं बोगस आदेश काढलेत. गडचिरोली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल. 23 जून रोजी सगळा प्रकार उघडकीस. गडचिरोली रुग्णवाहिका गैरव्यवहार प्रकरणी आता विधानसभेत हे प्रकरण गाजलं. विजय वडेट्टीवारांनी हा मुद्दा मांडत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 5 रुग्णवाहिका दुरुस्तीच्या नावावर चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका खासगी शोरूममध्ये देण्यात आल्या. अंबरनाथ स्वामी नगरमध्ये 50 लाखांची नालेसफाई फक्त कागदावरच. स्थानिक नगरसेवकांकडून पोलखोल. तर पाऊस सुरू झाला तरी नाले कचऱ्यानेच तुंबलेले आहेत. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आता मागणी. मोहरम निमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृहातील गैबी शाह वली या दर्ग्यावर भाविकांची गर्दी. वर्षातनं 2 दिवस भाविकांना कारागृहाच्या आत प्रवेश असतो. येवला तालुक्यातल्या सायगाव या ठिकाणी घरकुल प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. ज्येष्ठ नागरिक सुधाकर कारभारी पठारे यांचं येवला पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण. प्रभादेवीमध्ये गणपती कारखान्यावर मुंबई पालिकेची कारवाई. तर कारखाना उभारण्याची परवानगी असताना देखील कारवाई. कारखान्यातील गणेश मूर्ती रस्त्यावर ठेवण्याची मूर्तीकारांवर नामुष्की. तिसरं अपत्य असल्याच्या कारणावरून हिंगोली नगर परिषदेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका रुबिना बाजिद अपात्र. तर जिल्हाधिकाऱ्यांनी रुबिना बाजिद यांना सदस्यपदासाठी अपात्र घोषित केलं होतं. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या वाहेगाव भरवस देशमाने या ठिकाणी बाबळे वस्तीमध्ये बिबट्याची दहशत. तर 8 दिवसांनंतर सुद्धा बिबट्या जिरबंद नाहीच. बाबळे कुटुंबाची वनविभागाकडे मदतीची मागणी. पिंपरी चिंचवडमधील चरोलीमध्ये बिबट्याची दहशत. कुत्र्याची शिकार करतानाचा घटनेचा व्हिडिओ समोर. तर बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू. श्रावणी पाटील असं मृत मुलीचं नाव. लस घेतल्यानंतर 10 मिनिटात भोवळ येऊन मृत्यू झाल्याचा दावा. HPV लसीकरणानंतर ही घटना घडल्याची माहिती. रायगडच्या वेळास समुद्रकिनारी वाळूमध्ये पर्यटकाची कार अडकली. पावसाळ्यामध्ये समुद्रकिनारी फिरण्यास बंदी असताना देखील पर्यटकांना वाळूत ही कार टाकली होती. पुणे ग्रामीण पोलिसांचा नसरापुरातील घटनास्थळी बंदोबस्त. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त. नसरापूर प्रकरणाचा कोर्ट 29 तारखेला अंतिम निकाल देणार आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या हॉलमध्ये आग. तर आगीमध्ये हॉलमधील साहित्याचं मोठं नुकसान. आग लागल्याचं कळताच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचा बाहेर पडण्यासाठी गोंधळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंब्यांनी भरलेला ट्रक उलटला. अपघातामध्ये 3 गंभीर जखमी. गांधेली परिसरामधले ही घटना असल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा या ठिकाणी वळणावर रात्री भीषण अपघात. गोव्याच्या दिशेने जाणारा 10 चाकी कंटेनर उलटला. दरम्यान अपघातामध्ये कंटेनरमधील 2 जण जखमी.
वर्ध्याच्या सेलू या ठिकाणी लुटमार करणाऱ्या दोघांना अटक। सेलू पोलिसांनी 24 तासात या प्रकरणाचा छडा लावलाय। गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त। बँकेचे कलेक्शन करून जाणाऱ्या व्यक्तीला चोरट्यांनी लुटलं। गोंदियाच्या तिरोडा शहरामध्ये सराफा दुकानात चोरी तर 60,000चे दागिने लंपास। तिरोड्यातील सहकार नगर परिसरातली ही घटना। शटर वाकवून चोरट्यांनी हात साफ केलाय। लखनौ सारखी दुर्घटना टाळण्यासाठी भंडाऱ्यातील कोचिंग क्लासेसवर नगरपालिकेची कारवाई। प्रसिद्ध ट्यूशन गली परिसरातील विविध ट्यूशन क्लासेसची नोटीस तर 7 दिवसांच्या आत त्रुटी दूर करण्याचे निर्देश। पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा। 20 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त। या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात कारवाई सुरू। रत्नागिरीमध्ये गर्भपातासाठी आवश्यक किट देण्यासाठी गरोदर महिलेकडे लाच मागितल्याप्रकरणी डॉक्टर कांचन मदार यांच्यावर गुन्हा दाखल होणार। चौकशीमध्ये त्यांच्याकडे गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्यानं जिल्हा रुग्णालयाकडून कारवाईसाठी पोलिसांना पत्र। किडनी रॅकेट प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग अखेर ब्रह्मपुरी पोलिसांना शरण। या डॉक्टरचा किडनी रॅकेटमध्ये प्रमुख सहभाग असल्याचा पोलिसांना संशय। जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार। पिंपरी चिंचवडच्या ताथवडे भागामध्ये एका घरात महिला आणि तिच्या 2 मुलांचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। आर्थिक विवंचनेतनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय व्यक्त। पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद, तपासही सुरू। धुळ्याच्या दोंडाईच्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात गळके एसटी बसमुळे प्रवाशांचे मोठे हाल। बसच्या छतावरून पाणी गळत असल्यानं प्रवासी ओलेचिंब। परिवहन विभागानं तातडीनं या बसची दुरुस्ती करावी अशी प्रवाशांची मागणी। सांगलीच्या शेरी नाल्यातनं थेट कृष्णा नदीमध्ये सांडपाणी सोडल्याचा प्रकार समोर। सांगलीकरांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असल्याचा आरोप। सर्वपक्षीय कृती समिती आणि सामाजिक संघटनांनी संयुक्त पाहणीवेळी ही समस्या समोर आली आहे। आदिशक्ती मुक्ताईची पालखी नवीन मुक्ताई मंदिरातनं टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ। 318 वर्षांची ही परंपरा असलेल्या पालखीसोबत हजारो वारकऱ्यांचा 600 किलोमीटरचा पायी प्रवास। निर्जला एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी। निर्जला एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्व। निर्जला एकादशी निमित्त आळंदीमध्ये माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्प सजावट। रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीमुळे मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण। अकोल्यातनं संत गजानन महाराजांच्या पालखीच्या वडेगावकडे प्रस्थान तर आज वडेगावात पालखीचा मुक्काम। उद्या सकाळी पालखी वडेगावहून पातूरकडे प्रस्थान ठेवणार। रायगडच्या कोलाडमध्ये नव्यानं सुरू झालेल्या उड्डाणपुलावर संरक्षक कठडा नसल्याचं समोर। वाहन चालकांच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न उपस्थित। संभाव्य अपघातांच्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त।